भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान सन्मान मेळावा आणि सालाबाद प्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज सन 2024 जिल्हास्तरीय समाज गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 20 सामाजिक कार्यकर्त्यांना वितरित करण्यात आला। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। त्यामध्ये साधना साबळे, भारती पाटील, प्रियंका माळी, निगार शेख, सुनीता शिवणे, मिलिंद मेटकरी, मौलाना जिल्लुर रहमान शेख, प्रमोद इनामदार, राजेंद्र कुमार सोनावळे, डॉक्टर विनायक सुतार, तानाजी जगताप, सुधीर बनसोडे, महेश चौले, किरण कांबळे, विशाल काळगे, संदीप तोडकर, शुभम उपाध्याय, महेश रसाळ, श्रीकांत महाजन, पिराजी थोरवडे आदी सत्कार मूर्तींना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। सदर पुरस्काराचे 13वे वर्ष आहे। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर त्यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। पीआरपीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे प्रमुख उपस्थिती, हरिभक्त परायण प्रशांत महाराज मोरे, संत तुकाराम महाराज यांचे थेट 11वे वंशज, देहू संस्थान, तर प्रमुख उपस्थिती जनसुराज्य युवा शक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे ग्रामीण सांगली जिल्हाध्यक्ष निष्कांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, आरपीआय आठवले गटाचे युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, राष्ट्रवादी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका नगरसेवक सांगली मिरज कुपवाड मान्य नगरसेवक गणेश माळी सदर कार्यक्रमास उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र कोलप यांनी केले। सदर कार्यक्रम मिरजेतील सुखनिवास हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता। यावेळी युसुफ शेख, बकक्ष बेपारी, अरविंद कांबळे, शहाबुद्दीन शेख, गौतम कांबळे, यंगप्पा शेट्टी, महबूब शेख, अकबर सय्यद, अरविंद माणे, अबीद शेख, सागर खाडे, इस्माईल शेख, सुलतान मुश्रीफ, प्रकाश कांबळे इत्यादी पुरस्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं आहे।